आणि इथं बघू शकताय श्री विघ्नहर श्री क्षेत्र ओझर. आता इथं आरती चालू आहे. संध्याकाळी 7 वाजता इथं आरती चालू होते. लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट गोलेगाव बघू शकताय. अष्टविनायकचा मॅप. मग हॅलो गाईज, आता आम्ही पोचलेलो आहोत रांजणगाव महागणपती बघू शकताय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. श्री सिद्धिविनायक टेम्पल. आता आम्ही पोचलेलो आहोत सिद्धटेकला. आता सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन आता आम्ही घेणार आहोत. श्री मयुरेश्वर मंदिर क्षेत्र मोरगाव. खूप सुंदर असं प्रवेशद्वार केलेला आहे. एंट्री किल्ल्या टाईप मध्ये बनवलेली आहे. खूप सुंदर. हो ऑसम. एमर्जन्सी एक्झिट सुद्धा इथं ठेवलेले आहे आणि एक्झॉस्ट फॅन पण खूप मोठे मोठे आहेत. जवळजवळ 4 पदरी हा रोड आहे बघू शकताय. मित्रांनो तयार रहा मिसिंग लिंक बघण्यासाठी. आणि हा आपण बोगद्यातून बाहेर पडत आहोत आणि मिसिंग लिंकच्या दिशेने. ऑसम. मिसिंग लिंक जो की नवीनच उद्घाटन झालेला आहे इथे लोणावळ्यामध्ये. खूप ट्रॅफिक होत होती आणि हा नवीन रस्ता मिसिंग लिंक ब्रिज इथं उपलब्ध करून दिलेला, ओपन करून दिलेला आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप प्रमाणात कमी झालेली आहे. परत एकदा आपण बोगद्याच्या दिशेने जात आहोत. खूप छान व्ह्यू होता मिसिंग लिंकचा. मित्रांनो आता जो आपण ज्या टनलमध्ये आलेलो आहोत तो जवळजवळ 12 किलोमीटरचा टनल आहे आणि हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे. खूप सुंदर असं टनल इथं बनवलेलं आहे आणि एमर्जन्सी एक्झिट पण बघू शकता इथं अवेलेबल करून दिलेली आहे. हॅलो गाईज, आता आम्ही आलेलो आहोत ओझर गणपती दर्शनासाठी. बघू शकता आमची मंडळी. काय जोरात बोलायचं नव्या. बघता इथं सुंदर असं शिवरायांचं स्मारक. खूप सुंदर व्ह्यू.
यो इथं मंदिर आहे. मोरया मोरया. आता इथं आरती चालू आहे. संध्याकाळी 7 वाजता इथं आरती चालू होते. तर आता 7 वाजून 5-10 मिनटं झालेले आहेत. आम्हाला थोडंसं उशीर झालेला आहे. तर तुम्हाला आवाज येत असेल. इथं बाजूलाच नदी आहे. खूप छान वातावरण सध्या इथं आहे. संध्याकाळचं वातावरण. इथून एंट्री आहे. इथं वाहन आतमध्ये नेण्यास मनाई आहे. बघू शकता अशा प्रकारचे गेट आहे. समोरच एक भक्ती निवास आहे. भक्त भवन निवास सॉरी. तुम्हाला जर राहायचं असेल तर तुम्ही इथं नक्कीच येऊ शकता. समोरच खेळण्यांची दुकानं बघू शकता. छोट्या मुलांसाठी तुम्ही इथून खेळणी घेऊ शकता. आणि इथं बघू शकता श्री विघ्नहर श्री क्षेत्र ओझर असं मोठ्या अक्षरात इथं लिहिलेलं आहे. मोरया जय. हाती आहे. एलिफंट किती मोठा आहे तो. वाव. बघू शकता हनुमंत मंदिर. वाव. गवळी बाबा मंदिर. रो कुठे आला तो. दिसला काहीतरी दिसला. हा नव्या काय घेऊन चालले. नक्षू कुठे आहे. नक्षू. हा सुंदर असं गाभारा. इथून गणपती दर्शनाची एंट्री आहे बघू शकता. आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप सारी दुकानं. नक्कीच तुम्ही काय पण घेऊ शकता. इथून शॉपिंग करू शकता. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट. इथं खूप मोठे मोठे हार दिसत असतील तुम्हाला. इथून एंट्री आहे. मित्रांनो बघू शकताय मंदिर श्री विघ्नेश्वर श्री क्षेत्र ओझर. आता आमची मंडळी सर्व दर्शन घेणार. वाव. दर्शनाची लाईन बघू शकताय. इथं मंदिर. इथून एंट्री आहे. व्हिडिओग्राफी नॉट अलाउड. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बघू शकताय झाडं. रुईचा पण झाड इथं आहे. आजूबाजूच्या भोवतालच्या परिसरामध्ये सुंदर असं झाडांची डेकोरेशन्स आहे. आणि इथं ज्योतिर्लिंग. खूप सुंदर. हाय मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती भवन क्रमांक 3. खूप सुंदर सोयी सुविधा हॉटेल्स वगैरे खूप छान आहे तिथे. नक्कीच तुम्ही इथं मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरमध्ये राहायला येऊ शकता.
रूम घेऊ शकता इथं। आमची सर्व मंडळी इथं आता नाश्ता करून निघत आहे रूमच्या दिशेने। आम्ही पण भक्ती निवास रूम बुक केलेली आहे हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून। तुम्हाला ते पण दाखवतो। मित्रांनो बघू शकताय मंदिराचा नाईट व्ह्यू, खूप सुंदर आणि खूप छान परिसर इथं। आता जवळजवळ 8 वाजलेले आहेत आणि मस्त गार हवा इथं येत आहे। बाजूला नदी आहे। खूप सुंदर असा परिसर इथं डेव्हलप केलेला आहे। पाठीमागे बघू शकता मंदिर, भक्ती शक्ती शिल्प बघू शकता इथे। खूप सुंदर असं शिल्पाकृती, राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि इथं वारकरी संप्रदाय। हो सकाळीच मित्रांनो बघू शकता भक्ती भवन क्रमांक 4 इथे आम्ही आज नाईटला स्टे मध्ये आहोत। तुम्ही पण नक्कीच इथे येऊ शकता। मित्रांनो सर्वजण जेवायला बसलेले आहेत बघू शकताय। हो गुड मॉर्निंग फ्रेंड्स। आता आम्ही ओझरचं दर्शन काल रात्रीच घेतलेला होता आणि आज सकाळी आता आम्ही लेण्याद्री दर्शनासाठी चाललेलो आहोत। बघू शकते आमची बस फुल्ली AC, बस पण खूप छान आहे। सर्वजण बसमध्ये गेलेले आहेत। बघूया आता लेण्याद्री दर्शन करूया। तिथं पण तुम्हाला दाखवतो। 2 बस आहेत, दोन्ही पण AC आहेत। हे हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे सर्व इथे आलेले आहेत। बघू शकताय ओझरचं गणपती मंदिर इथे जवळच आहे आणि आम्ही भक्ती भवन क्रमांक 4 येथे आम्ही रात्री स्टेसाठी राहिलेलो होतो। मित्रांनो बघू शकता लेण्याद्री 14.5 किलोमीटर, जुन्नर 10 किलोमीटर। चला आता लेण्याद्री दर्शनासाठी जाऊया। मित्रांनो बघू शकताय सोलर पॅनल आणि इथं शेती, इथं सोलर पॅनल खूप प्रमाणात की चांगलं ऊर्जा देते। लेण्याद्री 6.5 किलोमीटर। त्याला घेऊन आला असता त्याला। मित्रांनो जवळच आता आपण पोहोचलेलो आहोत लेण्याद्री मंदिरात जवळ। बरोबर बघू शकता छान माउंटेन व्ह्यू आहे। बाजूला पण शेती इथं। बघू शकताय माउंटेन आणि इथेच आपला अष्टविनायक मंदिरापैकी एक मंदिर लेण्याद्री मंदिर इथेच स्थित आहे। तर आपण वरती डोंगराच्या दिशेने जाणारच आहोत, तुम्हाला नक्की दाखवेन। लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट गोलेगाव बघू शकताय। अष्टविनायकचा मॅप, मड, पाली, तेऊर, रांजणगाव, मोरगाव, सिद्धटेक, लेण्याद्री, ओझर अशी प्रकारची एंट्री यात्री निवास इथं तुम्ही स्टे करू शकताय। हा सर्व मंडळी इथं दर्शनासाठी सज्ज, चढण्यासाठी डोंगर चढण्यासाठी रेडी। ही पण आपली मेंबर्स हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स।
त्या डोल्यातून मस्तपैकी रडणं चालू झालेलं आहे. लय लय आगाव. नव्या पाडेल नाक्ष. हो बायको टिकली लावलेली आहे. ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा आईला आवाज. तिकीट काउंटर बघू शकताय. सध्या आम्ही लवकर आलो तर आम्हाला फ्री आहे. आता बंद आहे. त्याला काय करशील. डिस्काउंट दिलाय का नाही. चला लेण्याद्री दर्शन. मंडळी हो. कोण होता रोपीवाला कोण होता. बबलू रोपी आहे का इथं. काल एवढे मोठे एकदम सांगितलं रोपी आहे. अरे तू चढशील ना. यू कॅन डू इट. येस. ओ टिकटॉक दमलीस तर टिकटॉक का मग. हो अयो लवकर. कम ऑन या. या लेण्याद्री या दमल्यान. या चलो. आयला कुत्रा वाटत. यो लीडर वाटत. डॉन. हो बघू शकता माकड आणि आमचे 2 माकड. हो ती बघ मंकी बघ छोटे छोटे. मित्रांनो बघू शकताय मंकी. छोटे छोटे माकडे इथं. वाव काय झालं. चलो हो मित्रांनो आता पोचलेलो आहोत लेण्याद्री मंदिराजवळ. आमची मंडळी तिथं ऑलरेडी पोचलेली आहे. हो आमची नव्या एकटी चालत वरती चढलेली आहे. होय ऐक मित्रांनो बघू शकता लेण्याद्री मंदिराची कमानी. हो इथं लेणी आहेत. मंदिराचा दरवाजा बघू शकताय. सर्व मंडळी जेमतेजेम पोहोचलेली आहेत. ए मंकीवाले काय झाले मंकी. चला मित्रांनो मंदिराच्या दिशेने लेण्याद्री मंदिर बघू शकताय. खूप सुंदर अप्रतिम. मित्रांनो बघू शकताय मंदिराचा गाभारा.
खूप सुंदर, खूप स्पेस आहे इथे. इथं आमची मंडळी आराम करत असताना आणि हे मंदिराचं दर्शन घेण्याची लाईन. मित्रांनो बघू शकता इथं आरती चालू झालेली आहे आणि 7:30ची इथं आरती चालू होते. खूप सुंदर व्ह्यू बघत असाल. लेण्याद्री मंदिराजवळच आहे लेण्याद्री मंदिराचा दरवाजा. इथं आमची सर्व मंडळी फायनली दर्शन झालेलं आहे. चला सर्व मंडळी हॅलो गाईज, आता आम्ही पोचलेलो आहोत रांजणगाव महागणपती. बघू शकताय. हो चला आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. सर्व मंडळी आमची पुढे गेलेली आहेत. आपण पण पुढे जाऊया, बघूया गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन. बाकीचा आजूबाजूचा परिसर कसा आहे ते दाखवतो तुम्हाला. हो मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आजूबाजूला शॉप्स आहेत. बघू शकताय. मंदिराचं काम चालू असल्या कारणाने मंदिराची दर्शनासाठी LED स्क्रीन इथं लावलेली आहेत. तर सर्वांसाठी लाईव्ह दर्शन इथं ठेवलेलं आहे. एक चांगलं पर्याय आहे. बघू शकताय भाविकांसाठी सूचना. गर्भगृहाचे काम चालू असल्या कारणाने 15 एप्रिल ते 21 जुलै भाविकांसाठी बंद राहील. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हॅलो गाईज, आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आमची मंडळी इथं फोटोशूटसाठी होऊ शकताय. इथं जास्त ऊन येते त्याच्यामुळे इथं छत्रीमध्ये इथं सहारा घेत असताना आमची मंडळी इथं गरम होते म्हणून आंबे खातात. यो 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 आणि इथं तर कहर गेलाय. हत्तीच्या सावलीमध्ये अर्धी मंडळी. वाव, बघू शकताय श्री महागणपती रांजणगाव. सध्या गणपती मंदिराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्या आंब्यांवरती घातलेलं आहे, बघू शकताय. हॅलो गाईज,
आता आम्ही पोचलेलो आहोत थेऊर गणपतीकडे. बघू शकता समोरच मंदिर. बघूया इथे दर्शन कसं भेटतोय. जास्त गर्दी आहे की कमी आहे. बघू शकता आमची मंडळी. गँग ऑफ वसेपूर. श्री चिंतामणी गणपती श्री क्षेत्र थेऊर. चला आता मंदिराच्या दिशेने. इथे पण मंदिराचं काम चालू आहे. बघूया आता पुढे जाऊन दर्शन अवेलेबल आहे. जास्वंदाची फुलं बघू शकताय. चिंतामणी थेऊर. लांबूनच दर्शन सर्व घेऊन. मित्रांनो बाहेरूनच दर्शन. श्री चिंतामणी मंदिर श्री क्षेत्र थेऊर. सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे मंदिर बंद आहे. भाई एक पिस्ता कुल्फी दो ना. भाई पिस्ता कुल्फी एक. ये कुल्फी नाही. कुल्फी नाही गंडी दे. मित्रांनो बघू शकताय भीमा नदी. पंढरपूरला जाते डायरेक्ट. ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार ही नदी डायरेक्ट पंढरपूरला जाते. नो 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 नो. श्री सिद्धिविनायक टेम्पल. आता आम्ही पोहोचलेलो आहोत सिद्धटेकला. आता सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन आता आम्ही घेणार आहोत. आपली इथं मंडळी बघू शकता पडली होती तर आम्ही बस चेंज केली. बस एसी वरनं विदाउट एसी वर आलो. बघू शकता आमची मंडळी. इथे पण मंदिराचं काम चालू आहे. बघूया आता इथे दर्शन कसं भेटतोय. आजूबाजूचा परिसर बघू शकता. सिद्धटेक बस स्टॉप. इथं शेती खूप प्रमाणात इथं केली जाते. बघू शकता आमची मंडळी सर्व. चला आता मंदिराच्या दिशेने जाऊया. चला बायकोने हार वगैरे घेतलेला आहे. बघूया आता दर्शन जर भेटत असेल चांगला मंदिरामध्ये तर खूप छान होईल. कारण की मोस्ट ऑफ मंदिरे बंद आहेत. आता बघूया इथं दर्शन कसं भेटतंय ते. सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक. आतमध्ये बघू शकताय. आणि समोरच मंदिराचं काम चालू आहे. बघू शकताय मंदिर समोरच आहे. आणि इथे पण बाहेरूनच दर्शन होणार आहे. कारण की मंदिराचं काम इथं चालू आहे. सर्वजण मंदिराच्या दरवाजाच्या जवळूनच पाय पडतायत. हे आमचे नानाश्री. खूप मोरया मोरया. उठा. इथं सूचना दिलेल्या आहेत. हा
चप्पल कर बापा करी चप्पल कर इकडे बघा इकडे बघा मित्रांनो सनसेट बघू शकताय खूप सुंदर व्ह्यू मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव. हॅलो गाईस, आत्ता आम्ही शेवटच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत मोरगाव या ठिकाणी. मयुरेश्वर मंदिर आठवा गणपती अशा प्रकारे 8वा गणपती मोरेश्वर मंदिर अष्टविनायकचा शेवटचा दर्शन. मंदिराकडे चला हो. आणि इथे पण मंदिराचं आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागणार आहे. श्री मयुरेश्वर मंदिर क्षेत्र मोरगाव बघू शकताय. बाहेरूनच दर्शन घेऊन समाधान व्हायला लागलेले आहे. आणि अशा प्रकारे आमचे अष्टविनायक दर्शन पूर्ण झालेले आहे. चला आता भेटूया पुढे जेजुरीला. जेजुरीला आता आमचा मुक्काम आहे, तर भेटूया जेजुरीला. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही चाललेलो आहोत श्री क्षेत्र जेजुरी मल्हारगड बघून. हो मंडळी, नव्या पाटील काय बोलते. हो चला बघूया पुढे. मित्रांनो आता आपण पायथ्याजवळ पोहोचलेलो आहोत. इथं गणेश मंदिर, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इथं नंदी महाराज बघू शकताय. श्री मार्तंड देवस्थान जेजुरी. आमची मंडळी हळूहळू येत असताना ओय चला आता मंदिराच्या दिशेने जाऊया. येलकोट येलकोट जय मल्हार, सदानंदाचा येलकोट. सर्व आमची मंडळी हळूहळू जमा होत आहे. जेजुरी गड चढायला सुरुवात करूया. चला
चलो नव्या. मित्रांनो कमानी बघू शकताय जेजुरी गडाची. ज्योती पडेल. वीरभद्रा भंडारा वाचवा जायचं. येळकोट येळकोट जय मल्हार. भंडारा वाचवा जायचं देवाचा मुलगा. नागमोड चालणार. भंडारा वाचवा जायचं. झालं दर्शन. झालं दर्शन. 6 वाजता सुरुवात केली. 6 वाजता. काही मंडळींची दर्शन घेऊन निघायची तयारी झालेली आहे. हा चला चला फायनली आमची नव्या चढलेली आहे मल्हारगड. नव्या येलकोट येलकोट. जय मल्हार. बघू शकताय पोचलेलो आहोत. हो फायनली मंदिराजवळ पोचलेलो आहोत. जेजुरी गड शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर. येलकोट येलकोट. जय मल्हार. चला दर्शन घेऊया. हा दक्ष. चला पहिला ज्योती पेटवण्यासाठी बघू शकताय. चला आरतीची सुरुवात झालेली आहे. एक मिनिट थांब. हो संकट निवारी. जय देव जय देव. चला दर्शनासाठी. हो मित्रांनो सर्वजण इथं लाईनीमध्ये दर्शन घेण्यासाठी आहेत. बघू शकताय मंदिर खंडोबा महाराजचा. लवकर तुम्ही 80 पार होशाल. आई ती आई कुठे राहिले. मी सांगितलं या तिथे माझे वाचून राहिले काय. जय मल्हार. जय. मित्रांनो बघू शकताय खंडोबा महाराजांचं मंदिर. आत्ताच आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. जास्त गर्दी नव्हती त्याच्यामुळे लाईन व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. खूप छान इथे वातावरण आहे. बघू शकताय सर्वजण भंडारा उधळत आहे तिथं. उडवा. जय मल्हार.
टिकी लावली तुझ्या? वाव, टिकी लावली. अय नक्षू, नक्षू. उर्वा उर्वा, जय मल्हार, जय मल्हार. बेलकोट. हा खेळ आता. एलगोड एलगोड सदानंदाचा. तुमची माझ्याकडे डायरेक्ट जमतं. बघू शकताय बाणाई मंदिर. बाणाई मंदिर. तिथं आहे ना तुला. नमस्कार कर. बस बस चल. आळंदी नगर परिषद आळंदी. आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत आळंदी या ठिकाणी. बघू शकताय हो, इथं आमची सर्व मंडळी. खूप सुंदर बघू शकताय नदी. हा रशिता नको वंडे फक्त पाय धुई. इथं कोपरखैरण्याचे आमदार नामदार नगरसेवक सर्व इथं मंडळी आलेले आहेत. दर्शन झालं तुमचं? अध्यक्ष बघू शकता विठ्ठल रखमाई यांची मूर्ती. नाही तुम्ही जा. 120 का पाव है, 100 रुपये लगा है. उधर है कि मुंबई वाले.
हे घेऊया. मुंबई आलेला कसं लिखतात. बघू शकताय मार्केट परिसर. इथून मंदिराचं दर्शन घेण्यासाठी इथून रस्ता आहे. पोहायला गेलो. बघू शकताय मंदिराची कमानी. चल